मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भातल्या GRवरनं राजकारण चांगलंच तापलंय। एकीकडे जरांगे समर्थकांकडनं जल्लोष सुरू आहे तर दुसरीकडे ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात। सरकारच्या GR विरोधात 2 जनहित याचिकाही दाखल झाल्यात। GR पूर्णपणे बेकायदा असून तो रद्द करावा अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात येते। मराठा GR विरोधात ओबीसी आक्रमक। राज्य सरकारच्या GRला कोर्टात आव्हान। आता ओबीसी समाज उतरणार रस्त्यावर। ओबीसी संघटनांच्या नेत्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय। जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीचा GR काढला खरा, पण त्या मुद्द्यावरून आता ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली आहे। सरकारच्या GR विरोधात ओबीसी नेते एकवटण्यास सुरुवात झाली आहे आणि याच GRवरनं विजय वडेट्टीवारांनी घणाघाती टीका केली। काय प्रशासन आहे तो सामाजिक न्याय विभागाचे लोकांना काय अक्कल बिक्कल आहे की नाही? काल GR काढला, ज्या दिवशी 2 तारखेला GR काढला तो आपला कोणत्या तारखेला काढला तो GR तारीख 2 सप्टेंबरला आणि दुसरा GR लगेच काढला। अरे मूर्खांनो, पहिला तर GR रद्द करा। सामाजिक न्याय विभागाला एवढं अक्कल नाही। तो तसाच आहे जो जिथे पात्र लिहिला होता आणि पात्र काढलेला GR पुन्हा लागू केला। किमान दुसरा GR काढत असताना पहिला GR रद्द करायला पाहिजे। इकडे सरकारच्या GR विरोधात 2 जनहित याचिका दाखल केल्या गेल्यात। GR पूर्णपणे बेकायदेशीर असून तो रद्द करावा अशी मागणी याचिकेतनं झाली आहे। तसंच याचिकेची सुनावणी पूर्ण होईपर्यंत GRच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, GRच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र दिलं जाऊ नये अशी मागणी याचिकेतनं करण्यात आली आहे। कुणबी प्रमाणपत्र देणं म्हणजे घटनात्मक निकषांचं उल्लंघन असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केलाय। तर या GRमुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। निर्णय झाल्याबरोबर लगेच आम्ही सगळ्या कागदपत्र गोळा करायचं काम सुरू आहे, सगळी माहिती गोळा करायचं काम सुरू आहे, त्याचा अभ्यास सुरू आहे आणि मला वाटतं की आज आम्ही थर्सडे एनी हाऊ मंडेपर्यंत ही पिटिशन कोर्टात दाखल होईल अशा प्रकारची आमची तयारी आहे। GR आहे जो ओबीसींचा घात करणार आहे, कुणालाही कसल्या प्रकारचे सर्टिफिकेट तिराईत व्यक्तीच्या ॲफिडेव्हिटवर देण्याचं जो यांनी हे जे GRच्या माध्यमातून ही सुधारणा आणलेली आहे, तर हा GR आम्ही नक्कीच त्याचं ऑपरेशन थांबवू, हा GR क्वॅश करून घेऊ अशी आम्हाला आशा आहे। आम्ही राज्य शासनाच्या वतीनं योग्य भूमिका मांडू। मी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो, आपण GR नीट वाचा। कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही। कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे। एकीकडे ओबीसी संघटनांनी याचिका दाखल केली आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनीही आक्रमक पवित्रा घेत जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय। हे न्यायालयात आम्ही सुद्धा बाजू आता मांडणार आहेत, कारण आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत। तुम्ही आमचा हैदराबादच्या गॅझेटच्या नोंदीच्या आधारावर GR काढला आहे, त्या GRमध्ये फेरफार करण्यासाठी बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात आणि जर आमच्याच GRला जर काही होतं आहे तर तुमच्या 94च्या GRला आणि 50%च्या वरच्या 2% आरक्षणाला सुद्धा होतं आहे, हे लक्षात ठेवा। आणि आम्ही ती तयारी आता 100% करायलो, कारण आमचा नाविलाजी तुम्ही जर याचिका दाखल करायला लागल्या तर आम्ही सुद्धा आता याचिका दाखल करणार आहेत। न्यायालयीन लढाई लढण्यासोबत ओबीसी संघटना रस्त्यावरती उतरण्याच्या तयारीत आहे। दसऱ्यानंतर मुंबईत ओबीसींचा महामोर्चा काढण्यासाठीची चाचपणी होते। याबद्दल जरांगे पाटलांनी जोरदार टीकास्त्र डागलंय आणि या मुद्द्यावरनं आता शाब्दिक युद्ध रंगल्याचंही चित्र आहे। अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाही आहे। वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते। ज्यावेळेस मी त्यांना
नेमका आम्ही काय जी आर काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं समाधानही होतं आहे. आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादे काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही. सामाजिक दृष्टीनं मी एवढं नक्की सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही. शेंडी फळं असतं मागं हिंडतं, असं शर्टाच्या कोपऱ्याला धरून मागं चलत मागत हे दी मला, लेमन गोळी दी मला चॉकलेट दी, त्यांनी कम खाल्लं चॉकलेट मग मला दी, मग ते खाली का पडलेलं असताना पण दी, दुसऱ्यानी खाऊन चोखून टाकून दिलेलं जरी असलं तरी आम्हाला दी, आम्हाला सारथी असली की लगेच निधी आला की आम्हाला द्या. आम्ही असे रडके नाहीत, आम्हाला मंत्रिमंडळाची उपसमिती दिली की आम्हाला द्या असले नाहीत. आम्ही लढून मिळवतो. लोकाला दिल्यावर त्याच्यावर जळून आम्हाला तसंच द्या नाही म्हणत आम्ही. खरं तर हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं GRला कोर्टात आव्हान दिलं जाण्याची शक्यता विचारात घेऊन मराठा संघटनांनी यापूर्वीच कोर्टात कॅव्हेट दाखल केलं. त्यामुळे आता GRवरनं कायदेशीर लढाई रंगण्याची दाट शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या GRवरनं थेट सरकारवरती सवाल उपस्थित केलेत. GR बाबत मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगला असेल, मात्र हे फार अडचणीचं होणार आहे असं जाणकारांचं मत असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. तर सरकारचा GR ओबीसींवरती अन्यायकारक असून जरांगेंनी GRमधनं पात्र शब्द काढायला लावला. सोबतच नातेसंबंध आणि नातेवाईक यात फरक आहे. GRमुळे कूळ शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली नाही असंही भुजबळांनी म्हटलंय. तर भुजबळांच्या टीकेला जरांगेंनी उत्तरही दिलंय. या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही. बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे. त्यामुळे जरांगेशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही. नाही, ते त्याच्या डोक्यातली ती खोड येते, जरांगेशाही अमकं काही. त्याला वाटतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चालावं, असं दुष्ट विचाराचा ओबीसीला नेता लाभला आहे की जो आता बंजारा समाजही आरक्षणात जाऊ देत नाही, तो परत मायक्रो ओबीसी जाऊ देत नाही, धनगराच्या ST आरक्षणाच्याबद्दलचंही बोलत नाही, फक्त वेगळे चॉकलेट देऊन नेते वेगळ्या कामाला लावले, अशी त्याची एक वेगळी वागण्याची पद्धत आहे. केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही. आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे. आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. 2000 जे 16% आरक्षण आहे 1994 ते पण मागं घ्या, ते पण मागं घ्या मग, कारण त्याच्यामुळं सुद्धा तणाव होऊ शकतो ना. मग ते तर आमचं होतं तरी आम्ही खाऊ दिलं. आता हे तर GR आमच्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे काढला आहे आणि बाकीचे GR कुणाला आधारही दिलेला नाही. 180 जातीच्या 450 जाती झाल्या कशा हे सुद्धा सरकारनं मराठ्यांना आता सांगणं मग गरजेचं आहे. जर आता छगन भुजबळला ओबीसीचं वाटोळंच करायचं त्याने जर ठरवलंच तर मग मराठ्यांना, दलित मुस्लिमांना, आदिवासीला, आम्हाला ह्या लोकांना माहिती पाहिजे आता की 180 जातीच्या 350-400 जाती झाल्या कशा. एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतच कुठून, आता कशासाठी आलं आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधायचं काम. आता ज्यांना मिळाल्या नाहीत कुणबी नोंदी, त्यांच्यासाठी जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हा नवीन रास्ता शोधलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. या निर्णयामध्ये रिलेशन म्हणजे नाते संबंध हा शब्द वापरला आहे, नातेसंबंध. मात्र सरकारच्या
2000 सालच्या अधिनियमामध्ये 2000 सालच्या अधिनियमामध्ये रिलेटिव्ह नातेवाईक याची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे। रिलेटिव्ह म्हणजे काय, नातेवाईक म्हणजे काय, इथे हा शब्द नाही वापरला, काय वापरला, रिलेशन। आणि मग हा नातेसंबंध रिलेशन हा अतिशय अस्पष्ट, त्यात पितृकुळ, मातृकुळ, दत्तक या सर्वांचा समावेश होऊ शकतो। त्यामुळे दूरच्या शेकडो लोकांच्या शपथपत्राच्या आधारे जात निश्चित केले जाऊ शकते, हे धोकादायक आहे। तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारनं काढलेल्या GR वरनं ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र दिसतंय। ओबीसी उपसमितीच्या बैठकीत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी मराठा समाजाला याआधी दिल्या गेलेल्या कुणबी प्रमाणपत्रांसंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे। त्यावरनं जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय। तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसकट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। शेवटी मराठ्यांची बाजू आली, मराठ्यांचा समाज मोठा व्हायला लागला, तर हे लोक त्यांची जात दाखवतात आणि आपल्या मतावर निवडून येऊन आपल्या मताचा वापर करून घेऊन आपल्याच विरोधात विष कालवण्याचं काम करतात। म्हणून मराठ्यांनी, मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आणि सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी, बीड जिल्ह्यातल्याही सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे। तुमच्यासाठी जात महत्त्वाची आहे। आता जात आणि जातीचे लेकरं आणि तो GR जिवंत ठेवणं आपली जबाबदारी, सगळ्यांनी एकजुटीनं एका बाजूनं राहून हे मिळवणं गरजेचं आहे। आणि या नव्या GR मुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी घेतली आहे। यावरनं विजय वडेट्टीवारांनी निशाणा साधलाय आणि तायवाडेंनी सरकारी चष्मा घातल्याचा टोलाही लगावलाय। त्यांचा अभ्यास फार विद्वान आहेत, ते त्यांचा अभ्यास फार मोठा आहे, त्यामुळे त्यांच्या चष्म्यातून त्यांनी आता सरकारी चष्मा घातला आहे। एखाद्या गाईला, जनावराला जर हिरवा चष्मा घातला तर सगळं ते सुकलेलं गवत हिरवं दिसतं, कदाचित तो प्रकार असू शकतो, त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही। त्याच्यामुळेच मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही सरकारकडनं 58 शासन निर्णय काढून घेतलेले आहेत, ज्याचा फायदा आज ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि जनसामान्य माणसाला होत आहे। मागच्या 75 वर्षात हे शासन निर्णय काय नाही निघाले? जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष करून आम्ही समाजाचे प्रश्न सोडवित असतो। मग त्यांच्या चष्म्यातून बघण्याचं काय आलेलं आहे?